हापूस आंबे. चल भेटू मग. या इकडे. जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एसी व्हिडिओज फॅमिलीमध्ये, एसी व्हिडिओज परिवारामध्ये. आणि मित्रांनो, असंच सपोर्ट करत राहा आपल्या एसी व्हिडिओज फॅमिलीला. तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये मी आलेलो आहे कोकण जत्रेला. ही जत्रा शिवाजी पार्कच्या ऑपोजिट जो BMC ग्राउंड आहे तिथे ही आयोजित केलेली आहे. भरपूर स्टॉल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत आणि भरपूर क्राऊड आहे. तर कोकण जत्रेला उद्याचा लास्ट दिवस आहे, आज सेकंड लास्ट दिवस आहे. उद्या तारीख काय सर्वेश? 8 तारीख लास्ट आहे ना. उद्याचा शेवटचा दिवस आहे, रविवार आहे. तर नक्कीच भेट द्या. दादर शिवाजी पार्कच्या ऑपोजिट BMC ग्राउंड आहे, तिकडे आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग आजच्या या कोकण जत्रेच्या व्हिडिओला सुरुवात करू. आता चाललेलो आहे दादरला. शिवाजी पार्क मैदानच्या ऑपोजिट आहे BMC ग्राउंड. BMC ग्राउंडमध्ये भरलेली आहे कोकण जत्रा, त्यासाठी चाललेलो आहे. इथून अर्धा पाऊण तास लागेल आम्हाला. प्रवेश आहे बरोबर, पकडा. मित्रांनो, पोचलेलो आहे शिवाजी पार्कला. हे शिवाजी पार्क, पण आपल्याला जायचं आहे शिवाजी पार्कचं ऑपोजिट जो BMCचा मैदान आहे तिकडे आहे मालवणी जत्रा. या दिशेने जायचं. समोर आहे शिवाजी पार्क मैदान. तिकीट चालू आहे. काय इकडे तर काय दिसत नाही. पोपट तर झाला ना? हां, तिकडे कुठच्या साईडला आहे माहिती आहे तुला? कन्फर्म कुठच्या साईडला? समोर बॅनर दिसला तिला. समोरच बॅनर लागलेला आहे जत्रा. तर समोर आहे BMCचं मैदान, ऑपोजिटमध्ये आहे शिवाजी पार्क. तर मित्रांनो, पोचलेलो आहे कोकण जत्रेच्या गेटवर. समोर आहे बॅनर आणि आपल्याला एंटर आहे. इथून तिकडे आंबा महोत्सव आहे, तिथे एंट्री आहे जत्रेची. तर मित्रांनो, चला आज जाऊया. आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे शैला आणि सर्वेश आहे. सर्वेशनी नवीन गॉगल घेतलेला आहे, चष्मा. लुक जरा बदली झाली. तर अशी बघा एंटर करलं आलेलो आहे. तर आलेलो आहे जत्रेत. भरपूर स्टॉल्स आहेत आणि इकडे पानाची स्टॉल आहे. आपण ते लास्टला याला भेट देऊया. तर भरपूर असे स्टॉल्स आहेत बघा आणि इथे कार्यक्रम होतात. तर मित्रांनो, आपण एंटर झालेलो आहे कोकण जत्रेत आणि भरपूर स्टॉल्स आहेत. तर पहिली स्टॉल क्रमांक 1 क्रिएटिव्ह वर्क आहे, हँडमेड. हो कधी आहे? सुरू झालं आजपासून. किती दिवस आहे? उद्या. तुम्ही हँडीक्राफ्ट, हँडमेड सगळे ग्रुपवर आहे. आणि आता कलरच्या प्रोग्राममध्ये तर जत्रेच्या स्टॉल क्रमांक 2वर कोकण बघा. याला काय म्हणलं शैला? आता आहे याला काय म्हणतात? खलबत्ता आहे.
मला छोटी पाहिजे भेटणार ना तुम्हाला आणि मेन मला डोस्याची हे आहे का तुम्हाला मला काय करायला पाहिजे माती नाही दगड आहे सॉरी दगडीची चूल आहे हो हलता जात चालू आहे मी याच्यावरच जळले ओके मॅडम हे सगळे प्रॉडक्ट्स आम्ही कोकणातनं आणतो ओके आता ही जी जमात आहे दगड बनवणारी नष्ट झाली ओके आता ती नाही आहे पण 14 वर्ष ह्या फॅमिलीला मी सांभाळलं आणि 14 वर्ष आम्ही आज मुंबईमध्ये कुठेही तुम्हाला हे मिळणार नाही बघायला दगडीची कुठेही नाही मिळणार हे आम्ही आणतो अच्छा. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आम्ही कोकणातल्या महिलांच्याकडनं बनवून घेतो अच्छा म्हणजे गृह उद्योग या प्रकारचे उद्योग नाही त्या महिलांना मी उद्योजिका बनवते अच्छा अच्छा म्हणजे माझा धंदा नाही बरोबर धंदात मी त्यांना शिकवते ओके आणि अशा मी हजारो महिलांना शिकवलं त्यातल्या जवळजवळ 100हून अधिक महिला मला हे प्रॉडक्ट्स बनवतात ओके व्हेरी गुड आणि मग त्यांना मार्केट मिळत नाही बरोबर मग त्यांना मार्केटिंग कसं करायचं काय कोणी महिला आली माझ्याकडे तिला कोणत्या प्रकारे धंदा करायचा कोणता करायचा तुमच्याकडे काय पिकतं ते कसं विकायचं हे सगळं आम्ही त्याला शिकवतो अच्छा म्हणजे महाराष्ट्राच्या भरपूर गावात तुम्ही पोहोचले महाराष्ट्र सध्या मी कोकणापुरतं केलं आता मी मावळ पुणा या भागात चाललेले अच्छा ओके आणि हे जे प्रॉडक्ट आहेत ते तुम्ही मुंबईमध्येच विकता की मुंबईच्या बाहेर आम्ही ऑनलाईन विकतो ऑनलाईन विकतो आणि आमचं दुकान आहे शिवसेना तिकडे काय नाव आहे दुकानाचं कोकण बाजार ओके ओके सगळे भिडाचे प्रॉडक्ट्स आहेत तर हे आहे स्टॉल नंबर 3 हापूस बरं हापूस आंबे चल भेटू मग नक्की आणि या इकडे मी काम लागलं हो नक्की आंब्यांचं सीझन आहे आणि आंब्याला डिमांड आहे नमस्कार सर कुठच्या भागातले आंबे ठेवलेले आहेत देवगड रत्नागिरी हापूस आहेत रत्नागिरी हापूस पण आहेत आपल्याकडे आणि देवगड काय भाव आहे यांचं आता भाव आहे 900 रुपये डझन 900 रुपये डझन आणि साईज प्रमाणे असेल ना मीडियम साईज प्रमाणे आता आपण एकाच साईजचे ठेवले सगळे 250 प्लसचे आहेत 250 ग्रॅम प्लसचे आहेत ओके आणि आपली स्पेशालिटी ही आहे आपलं USP हा आहे की आपण ना आंबे आपलं प्लांट आहे पनवेलला अच्छा पनवेलला लक्ष्मी ॲग्रो म्हणून आपली कंपनी आहे ओके आणि पनवेलला आपलं प्लांट आहे ओके आणि पनवेलला प्लांटमध्ये आपण रायपनिंग वगैरे करतो आंबे अच्छा अच्छा रायपनिंग केल्यानंतर ना प्रत्येक आंब्याचं स्कॅनिंग होतं ओके स्कॅनिंगमध्ये काय माहिती का तुम्हाला आतमध्ये कीड आहे का किंवा व्हाईट टिश्यू आहे का अच्छा, हे तुम्हाला साखा वगैरे ते आहे का तुम्हाला लक्षात येतं आणि ते जर आंबे असतील ना तर ते आम्ही बाजूला काढतो ओके ओके त्यामुळे जेव्हा कस्टमरकडे जातात ना आंबे तेव्हा आम्हाला ही गॅरंटी असते की आपल्याला 100% चांगला आंबा चांगल्या क्वालिटीचा माल म्हणजे बाजारात काय होतं की बाबा तुम्ही आंबे घेतले की साधारण प्रत्येकाची मेंटॅलिटी पण ही असते आणि जो वेंडर असतो ना तो पण सांगताना काय सांगतो की 2 आंबे तरी खराब निघतील पण त्याची गॅरंटी नाही पण आम्ही स्कॅनिंग झालेलं आहे त्यामुळे आम्ही गॅरंटी देऊ शकतो की तुमचे 100% आंबे चांगले निघतील तुमचं कार्ड वगैरे असेल का कार्ड आत्ता नाही आहे माझं अच्छा हे तुमचं ते नंबर आहे ना तुम्हाला पॅम्पलेट देतो पॅम्पलेट द्या ना अच्छा जे आता आंबा महोत्सव चाललेला आहे ठाण्याला ह्याच्या अगोदर पार्ल्याला झालेलं त्याची माहिती होती तुम्हाला का त्याची नव्हती आम्हाला माहिती त्याच्यामुळे आम्ही तिकडे स्टॉल लावू नाही शकतो अच्छा कारण आता ठाण्याला चालू आहे त्याच्यानंतर मग बोरिवलीला होणार आहे राईट 13 तारखेपर्यंत आता हे तुमचं सेल व्यवस्थित आहे चालू आहे व्यवस्थित उद्याचा लास्ट दिवस आहे ना हाय रिस्पॉन्स चांगला आहे आणि मुंबईला तुमचं असं दुकान आहे की कसं काय नाही मुंबईला आपलं पवईला स्टोर आहे अच्छा पवईला स्टोर आहे पवईला एक स्टोर आहे आणि आपलं पुण्याला एक स्टोर आहे पुण्याला स्टोर आणि आंबा तुमचं पनवेलवरून येतं पनवेलवर नाही तर फॅक्टरी आपली पनवेलला आहे आणि मग तो आंबा सगळं कलेक्ट कुठून करता देवगड या सगळ्या गावातून करता गावातून थँक्यू मित्रांनो स्टॉल नंबर 4 ह्याच्यात आहेत वेगवेगळ्या प्रकारची धूपबत्ती आहे हे काय हे आहे हवन सामग्री आहे ऑर्गॅनिक फूड आहेत साबण आहे सगळं आयुर्वेदिकच आहे सगळं देशी गाईचे दूध दही घी गोमूत्र गोबरपासून बनवलेले प्रोडक्ट म्हणजे तुमचं स्वतःचं प्रोडक्ट आहे की वेगवेगळ्या गौशाळाचे प्रोडक्ट आम्ही विकतात गायला कसं राई म्हणतात त्याचे किती सायंटिफिक बेनिफिट आहे ओके ओके त्याच्यासाठी हे उपक्रम चालू केलेले लोकांना माहीत पडलं पाहिजे की गायला कसं राई म्हणतात त्याच्यासाठी हे उपक्रम चालू केलं आहे गौशाळाला सेल्फ सस्टेन करायला ओके ओके हे विकलं तर गौशाळाला पैसे भेटेल आणि सेल्फ सस्टेन म्हणून हे सगळं चालू केलं तुमचे प्रोडक्ट कुठे तुम्ही बनवता आम्ही नाही बनवतो वेगवेगळ्या गौशाळामधून आम्ही अच्छा येतं तिकडे ते लोक मॅन्युफॅक्चर करतात त्या प्लॅटफॉर्म देतात आणि तुम्ही मुंबईमध्येच तुमचं काय असं स्टोअर वगैरे आहे का मुंबईमध्ये डोंबिवलीमध्येच आहे अच्छा डोंबिवलीमध्ये आहे ओके ओके
डोंबिवलीला आहे. आणि म्हणजे अशा जे छोटे छोटे महोत्सव भरवतात तिथे तुम्ही जाता, पार्टिसिपेट करतो आणि प्रचार करतो. अच्छा. आणि बाकी ऑनलाईन वगैरे असं काय? ऑनलाईन नाही, पण नंबर भेटेल काय पाहिजे तर आपल्याला कुरिअरही भेटतो. ओके. तुमचा नंबर असेलच ना? हा नंबर सांगा ना याच्यावर. 808-7175-243. स्टॉलचं तुमचं नाव? जयेश परीख. ओके, थँक्यू सर. स्टॉल नंबर. तर मित्रांनो भरपूर स्टॉल आहेत. आता आपण आलेलो आहे स्टॉल नंबर 5, बेटकर मालवणी मावा, मालवणचा मावा. इथे मालवणचे भरपूर प्रोडक्ट आहेत. खाजा आहे, चटणी आहे, पापड आहेत, पोहे आहेत, भरपूर प्रोडक्ट आहेत मालवणचे. लसूण चटणी अप्रतिम आपल्या. लाडू, इथे सरबत आहेत. ओके, दुसऱ्या स्टॉलवर जाऊया. स्टॉल नंबर 6. काय 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 प्रोडक्ट आहेत हे स्टॉल? आमचे मालवणी मसाला सायो, तर होममेड मसाले आहेत त्यांचे. आणि हे सर हे त्यांचे प्राईस. हो हो घ्या ना. रिजनेबल रेटमध्ये ठेवलेले आहेत. स्मेल बघा. प्युअर अगदी हे सगळे होममेड मसाले. हो हो हे सगळे मी स्वतः बनवते आणि होममेड आहे. हे बघा. अच्छा, तुमचं काय मुंबईला शॉप वगैरे आहे? कसं काय करता तुम्ही सेल? हे माझं युनिट आहे बदलापूरला. अच्छा, बदलापूर. आणि तिथून मी डिस्पॅच आणि हे सगळं कुरिअर वगैरे अच्छा सर्व. अच्छा. हे होममेड आहेत म्हणजे घरी घरूनच? सगळं. अच्छा. हो आणि म्हणजे असे महोत्सव वगैरे लागतं तिथे स्टॉल वगैरे तिथे लावतो? स्टॉल लावतो मी. हो हो. हा माझा फर्स्ट टाइमच आहे. अच्छा अच्छा, stall स्टॉल लावतो. लावतो. आणि आंबे वगैरे बी तुमचेच आहेत का? नाही आम्ही या माझ्याकडे सर्व प्रकारचे म्हणजे आमचे देवगड हापूस, प्युअर देवगड हापूस बनवतो. आणि घरगुती तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळेल. फ्री होम डिलिव्हरी. तुमचा नंबर सांगा ना याच्यात. माझा नंबर आहे 9892986486 9892494699. ह्या दोन्ही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला देवगड हापूस घर बसल्या मिळतील. अच्छा, काय भाव आहे आता देवगड हापूसचा? माझ्याकडे 300 ग्रामचं फळ आहे 1000 रुपये डझन. 1000 रुपये. आणि 280 ग्रामचं फळ आहे 800 रुपये डझन. अच्छा, हापूसच्या व्यतिरिक्त रत्नागिरीचे बी ठेवता का तुम्ही? नाही माझ्याकडे फक्त देवगड प्युअर हापूस आहे. अच्छा, देवगड. अच्छा, आणि पायरी वगैरे आहे का देवगडची? पायरी आहे ते पायरी आंबे पायरी नाही. आणि माझ्याकडे तसंच सर्व प्रकारची ज्वेलरी, अच्छा, हे सर्व प्रकारची ज्वेलरी आणि बेस्ट क्वालिटीची ज्वेलरी मिळते माझ्याकडे. अच्छा, हे जे बिझनेस तुम्ही ऑनलाईन ऑपरेट करता की तुमचं शॉप वगैरे? ऑनलाईन तुमचा नंबर आलेला आहे म्हणजे मी यूट्यूबवर टाकणार. माझ्या चॅनलचं नाव लिहून घ्या. मित्रांनो, आता आपण स्टॉल नंबर 7वर आलेलो आहे. आणि इकडे हे काय आहे रे? सर्विस सांगेल आपल्याला. राजमुद्रे वेगवेगळे म्हणजे हे आहे का? काय बोलतात त्याला? जसं आपलं एक लोगो असतो, एक स्लोगन असतो, तसं स्लोगन आहेत ना संस्कृतमध्ये. एकच दिसतं मला ते. ही सगळी भाषा आहे, स्लोगन एकच आहे कसं आहे? एकच आहे. राजमुद्रा आहे ना. अच्छा अच्छा, राजमुद्रेवर एकच येतं. हे तुमचं म्हणजे व्यवसायच आहे कसं काय हे राजमुद्रेचं सेल करायचं? ओके. पुण्यामध्ये मी तयार करतो. अच्छा, पुण्यामध्ये तुम्ही पुण्यावरून आला तिथे स्टॉल लावायला? अच्छा, म्हणजे कसं ऑनलाईन वगैरे करता की तिकडे पुण्याला दुकान आहे? नाही, माझं मी एक्झिबिशन्स करतो. अच्छा, एक्झिबिशनमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि ऑनलाईन पण असतो. ओके. आपलं नाव काय सर? धैर्यशील होता. आणि जर लोकांना संपर्क करायचा असेल तर तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर माझी सांगा. वेबसाईट आहे. अच्छा, हे माझी वेबसाईट आहे. कार्ड घेऊ का? कार्ड हे यांचं इथे वेबसाईट आहे, इथे नंबर्स आहेत. जर तुम्हाला राजमुद्रा मागवायची असेल तर या नंबरवर आणि वेबसाईटवर कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. मित्रांनो, आता आलेलो आहे आपण स्टॉल नंबर 8वर. जय मल्हार. आणि यांच्याकडे आंबे आहेत. नमस्कार ताई. काय कुठचे आहेत? देवगड?
तुमच्या स्टॉलवर कुठचे देवगडचे रत्नागिरीचे कुठचे आंबे आहेत? आमच्याकडे ॲप्राचा स्वतःचा प्रोडक्ट आहे, ते आंबा आहे. त्याच्यानंतर रत्नागिरीचे हापूस आंबे आहेत, राजापूरचे आंबे आहेत. हे आंबे साधारण आपले आहेत ते साधारण 700, 800, 900च्या रेंजमध्ये साईज प्रमाणे आहे. आता जो आता आंबा महोत्सव चाललाय मुंबईला, आता पार्ल्याला होता, आता ठाण्याला चालू आहे, त्याची माहिती आहे का तुम्हाला? हो माहिती आहे, थोडी माहिती आहे ना. आता ठाण्याला चालू आहे, आता बोरिवलीला चालू होणार आहे. बरोबर आहे. मग तिकडे तुम्ही गेलात ना, म्हणजे स्टॉल वगैरे लावली नाही? आमचा ऑलरेडी ते स्टॉल होता ना. अच्छा, त्या गाडीवर बघू ना. ओके. आता बोरिवलीला 13 तारखेपासून आहे. अच्छा, 13 तारखेला तिकडे सगळे आंब्याचे स्टॉल्स आहेत. आता ठाण्याला आहे, ठाणे वेस्टला. ओके. 12 तारखेपासून. आंबा आपला खूप गोड आहे आणि खूप सुंदर आहे, खराब नाही होणार एवढी गॅरंटी देऊ शकतो. आणि चुकून झाला एखादा तर आपण त्याला रिप्लेस पण देतोय. काय ह्याचं नाव काय कंपनीचं नाही, आपण डायरेक्ट स्वतःच मागवतो, आपल्या शेतातून मागवतो. ओके, थँक्यू. आपण आलेलो आहे स्टॉल काय प्रोडक्ट आहे? रेडी टू कुक आहे, मिसळ आहे, सगळं आहे का? काय भाव आहे? 70 रुपये. म्हणजे सगळं फरसाण वगैरे तर एक्स्ट्रा टाकावं लागेल ना आपल्याला? सगळं बाकी साबुदाणा वडा हे काय आहे? हे सफरचंद आहे, डिहायड्रेट केलेलं हे प्रीमिक्स आहे, हे रेडी टू ईट आहे. आणि हे पालक पराठा आहे, मेथी आहे, उपमा आहे. कंपनीचं नाव काय? परिपूर्ण. आणि हे काय? कांदा भजी आहे, भजी. आणि हा त्यांचा मोबाईल नंबर आहे, जर मागवायचं. आणि हे काय आहे? हा, ते मूग आहेत ना, ड्राय केलेले फ्रूट्स आहेत, मिक्स आहेत. बघा इथे जे फोटो आहेत ना त्याप्रमाणे आतमध्ये आहे. हे काय आहे? स्ट्रॉबेरी आहे, स्ट्रॉबेरी ड्राय केलेलं आहे. म्हणजे हे प्रिझर्व राहतात ना नॅचरली? हे केमिकल अजिबात नाही ना, नॅचरली. तर मित्रांनो, सर्वेस म्हणजे आता तो लहान राहिलेला नाही, पण त्याची फेवरेट वस्तू 3 वर्षापूर्वी जर आला असता तर नक्कीच त्यांनी जीत केली असती. तो माकड होता ना, तो होता. अच्छा, तो. तर सावंतवाडीची लाकडी खेळणी आहे आणि भरपूर असे लहान मुलं आणि त्यांचे आई वडील थांबलेले आहेत. तर आपण जवळून बघूया जाऊन तर मित्रांनो, कोकण जत्रेच्या या ज्या स्टॉल्स होत्या, तर इथे तुम्हाला आंब्यांपासून, खेळण्यांपासून, हँडीक्राफ्टपासून भरपूर काही वस्तू की या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात. आणि आत्ता जे सुरू होणार आहे ते फूड स्टॉल्स आहेत. आणि फूड स्टॉलमध्ये कोकणाचं जेवण म्हणजे एकदम वेगळंच असतं. प्रत्येक स्टॉलमध्ये जाऊन बघूया आणि टेस्ट देखील करूया. आणि आज स्पॉन्सर आहे आपल्याला चायना. पहिली फूड स्टॉल आहे, स्टॉल नंबर 12, स्वाहा. स्वाहामध्ये काय आहे हे विचारूया. काय साहेब आपल्या स्टॉल? आपल्याकडे चिकन मिसळ आहे. चिकन मिसळ. मित्रांनो, हा कोकण जत्रेचा एपिसोड पहिला भाग 1 आहे. कारण खूप मोठी अशी व्हिडिओ झालेली, 50 मिनिटाची व्हिडिओ झाली, तर 2 भागात टाकलेला आहे. आणि मित्रांनो, हा पहिला भाग, पहिला एपिसोड हे खूप मस्त आहे. खूप पब्लिक होती, खूप धमाल असा वातावरण होतं. शिवाजी पार्क, मुंबई दादरचं एरिया, शिवाजी पार्क मैदान आहे, मोठा फेमस मैदान आहे. त्याच्या ऑपोजिट BMCचं मैदान आहे, तिथे ही कोकण जत्रा आयोजित केलेली आहे. तर पहिला भाग आहे. दुसरा भागही उद्या येणार आहे, तोही मस्त आहे. त्याच्यात फूड स्टॉल दाखवलेले आहेत. तर पहिला भाग हा तुम्हाला आवडला, पहिला एपिसोड आवडला तर या एपिसोडला लाईक करा, कमेंट करा. आपल्या एसे व्हिडिओज फॅमिलीला असं सपोर्ट करत राहा. एसे व्हिडिओज फॅमिलीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव सतीश. आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.